चला पुढचा काळ कोणता आता तिसरा फ्युचर टेन्स. नका लिहू, नंतर लिहा. त्यातली पहिली रचना कोणती आली? सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजेच कोणता? साधा भविष्य काळ. भविष्य काळ म्हणजे काय? पुढे होणाऱ्या गोष्टी. मग आता याची वाक्याची सुरुवात कशाने होणार? झाली. सिंपल पास्ट टेन्स मध्ये टू बी ची रूपं येतात विल किंवा शाल. आता एक लक्षात ठेवा, हा एकटाच काळ असा आहे की ज्याच्या सिंपल पासूनच टू बी ची रूपं स्टार्ट होतात. जर तुम्ही प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला आणि सिंपल पास्ट टेन्स पाहिला तर त्यांच्यामध्ये सिंपलमध्ये कोणत्याही प्रकारची टू बी ची रूपं येत नाही. बरोबर. ह्यामध्ये क्रियापदाचा फॉर्म येतो V1 किंवा V2. आता इथे आला यस प्लस विल ऑब्लिक शाल प्लस क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच काय आलं? V1 प्लस काय आला तुमचा? ऑब्जेक्ट. झालं लक्षात? आता मग विल आणि शाल केव्हा वापरायचा? आता याचा एक बोलण्याचा नियम आणि लिहिण्याचा नियम दोन्ही सांगते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करणारच आहे, तिकडं काही का होईना मला ते करायचंच आहे, फार जग इकडचं तिकडं होऊ, आग लागू, भूकंप होऊ, मला जे करायचं आहे म्हणजे सपोज मला एखादी गोष्ट करायची, मला पुण्याला जायचंच, ऊन असू पाऊस असू मला घेणं देणं नाही, मी जाणारच आहेच, असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या वाक्यामध्ये काय वापरायचं आहे? तुम्ही शाल वापरायचं आहे. आणि एखादी गोष्ट केली तर केली, नाही केली तर नाही केली, असं असेल तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे विल. समजलं? मग हा नियम जर तुम्ही वाक्य वाचताय, तुम्हाला कसं कळणार ते वाक्य तर दुसऱ्याच आहे की ते नक्की श्युअरिटी आहे का नाही आहे? मग ह्याचा नियम असा आहे, सिंग्युलर जे असेल, सिंग्युलर म्हणजे कोणकोणते? आय, ही, शी, इट किंवा नाऊन हे जर आलेलं असेल तर तुम्हाला वापरायचं आहे विल. काय वापरायचं आहे? विल. आणि अनेक वचनी नाउन्स असतील म्हणजेच कोणतं? यू, वी, दे आलेलं असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे? शाल. समजलं? मग सांगा. आय, ही, शी, इट किंवा नाऊन हे जर असेल तर काय वापरणार तुम्ही? विल वापरणार. ओके. प्रथमेश घरी काय स्वयंपाक बिपाक लय चांगला केलाय काय? मग घरून आला नाही अजून, इथं कसला विचार चाललाय? मारलं? मग बोल. एवढी हुशार कळतंय काय केलं आपण? काहीतरी केलं असतं. हा, तुम्ही घरात आहे, रोडला आहे का इथं आहे ते मला समजतंय. झालं, आपलेच आई वडील आहेत, मारलं 2 फटके, अजून खायचे, अजून इकडं पण हाण मानायचं, इथंच नको आणू. हा, गप खायचं, द्यायचं, त्याचा विचार नाही करायचा. आपल्या घरच्यांनी मारलं कशाला? मी मारलेलाच पण विचार नाही करायचा. हे पण तुमचीच आहे. आता तुमच्या घरच्यांपेक्षा कदाचित माझा हक्क मी जास्त गाजवते, त्यामुळे तो विचार नाही. मारलं ना, बरं झालं मारलं. जो मार खातो ना तोच पुढे नीट चालतो. मी अजून पण सांगते. त्याच्यामुळं खा, हमखास मार खा, पण त्या चुका रिपीट करू नका. उठला नसेल, क्लास सकाळचा आहे, मग काय केलं? ठीक आहे, काय नाही होतं. आम्ही पण काय ही एक इन्सिडेंट सांगते. जर हेच मम्मीकडून दूध सांडलं, मम्मी ओरडत नाही, हेच दूध आपल्याकडून सांडू द्या. म्हणजे मी तुमच्या एजला होते तेव्हा मला हा प्रयोग. आता मी पण तेच करते, माझ्याकडून दूध सांडलं ना जाऊ दे. तेच बारक्या शिवमकडून सांडलं ना, तुला अक्कल नाही का? तुला कळत नाही? लक्ष कुठं असतं? सगळं उकरायला लागतं. म्हणजे नॉर्मल आहे, काही नाही एवढा विचार करण्यासारखं. मी म्हणलं एवढं काय झालं की तू एवढा पार घरातून बाहेरच आला नाही. चला. आय, ही, शी, इट, नाऊन असेल तर काय वापरलं? विल वापरलं. पुढे यू, वी आणि दे असेल तर काय वापरणार? शाल. काय वापरणार? शाल. समजलं? एक वचन आणि अनेक वचन. कोणाला काय प्रॉब्लेम? सांगा वाक्याची रचना. मग विल केव्हा वापरायचं? आय,
असेल तर काय पुढे असेल तर समजलं. कोणाला काय प्रॉब्लेम? चला सांगा एखादा नाऊन आवडीचा. मग काय आय घेतला. आय विल. आईला तुम्ही शाल पण वापरू शकता. मग अशी सांग कधी कधी आई शाल आलं तरी समजून जा आहे. बोला आय विल. एखादा व्हर्ब सी. आय विल सी अ सी. हा सी वेगळा आणि हा सी वेगळा. हा सी म्हणजे पाहणे, हा सी म्हणजे समजलं. चला पुढचा सेकंड वन वी. चला वी शाल ड्राईव्ह DRIVE. वी शाल ड्राईव्ह अ कार. तुम्हाला JCB चालवायची असेल तर तुम्ही चालू शकता. तुम्हाला जे घ्यायचंय ते ऑब्जेक्ट लिहा. हेच तर क्रिएटिव्हिटी, हेच तर इंग्लिश आहे. खूप सोपं ग्रामर आहे. का अवघड करता तुम्ही? आता लहान म्हणजे तुम्ही जर बघताय तर ही उत्तरं देतात ते 9वी 8वी 9वी वाल्यांनी तर सोडूनच दिले. कळलं. पुढचं बोला. यू. बोला शाल कंप्लीट. छान. यू शाल कंप्लीट युअर वर्क किंवा होमवर्क काही लिहा. बोला पुढचं. हां शी. शाबास. विल. ओके घेतला. ड्रॉय. काय ड्रॉइंग येणार का ड्रॉ येणार? का बरं? क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच काय आलं? ही विल ड्रॉ अ पिक्चर. ओके बोला पुढे. इट घ्यायचा का? घेतला. हा विल टीच अ मॅथ्स. कोणता आहे पुढचा? कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कंटिन्युअस फ्युचर टेन्स. सांगा. वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झाली. पुढे क्रियापदाची सहाय्यकारी रूप कोणती येणार? विल किंवा शाल. घेतलं. कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला काय लागतो? समजलं. कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला काय लागला? ING लागला. क्रियापदाचा ING आणि टू बी ची रूप यांना जोडणारा शब्द कोणता आला? बी. ओनली बी, नॉट बीन. V3 आणि टू बी ची रूप जोडण्यासाठी बीन वापरतात. समजलं. VING आणि टू बी ची रूप जोडण्यासाठी बीइंग वापरतात. हे 3 लक्षात ठेवा. आलं. यस प्लस विल शाल प्लस बी प्लस VING प्लस. समजलं. काय वाक्याची रचना? बोला. सब्जेक्ट प्लस ओके. विल केव्हा वापरायचा? असेल तर कोळी. पुढे शाल केव्हा वापरायचा? असेल तर ओके. घ्यायचं वाक्य. बोला एखादा नाऊन मग आवडीचा पटकन. यू घेतला. पुढे काय येणार? शाल. पुढे बी. चला क्रियापद कटिंग. ओके चला. कटिंग अ कॅरेट. व्हेजिटेबल लय झालं. पुढे काय? ही घेतला. विल घेतला. घेतला. स्टडी. स्टडीला काय येणार? स्टडी इन द कॉलेज. ओके. पुढे काय काय? इट घेतला. शाळेत इट असलं. विल बी. काय?
वॉशिंग. क्रियापदाला काय लावायचं? ING. छान, लईच बदल झालाय तुझ्यात. माझीच नजर लागायची तर गाढवाला. लईच झालाय, म्हणजे एवढा नव्हता अपेक्षित. इट विल बी वॉशिंग. काय? ओका. अरे चला पुढे 4th वन. शी घ्यायचं. घेतलं. मागे बी घेतलं. इटिंग. शी विल बी इटिंग. हो, हा 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 आलं. ते काय म्हणत होती तू? हा हा, शी विल बी इटिंग. काय खात होती? लंच किंवा डिनर. बोला. काय? आकाश. घेते चला, आकाश. बोल आकाश. विल घेतलं. बी. असे भावंड क्लासमध्ये बसले, अशी लाज वाटत आपल्या. तो किती उत्तर, आपण काय चाललंय? अरे काय तुम्ही सांगा. आकाश विल बी रनिंग. टॉकिंग लिहायचं होतं का? शांत आहे ग तो खूप. आकाश विल बी रनिंग ऑन द ग्राउंडवरच घ्यायचा का? ठीक, समजलं. कोणाला काय प्रॉब्लेम नक्की सांगा. मग वाक्याची रचना काय आली? हा, कुत्र मागं लागल्यासारखं नाही म्हणायचं, नीट म्हणायचंय, व्यवस्थित. ताट बसा आधी. जीव गेलाय पार. एवढं पण ताट नाही सांगितलं तुम्हाला, कम्फर्टेबल तसं. चला बोला. कोळी. नीट बसताच येत नाही, सरळ बस. बोला. तो कणा ताट ठेवा. आता 5 मिनिटात मी फक्त खाली बसू द्या, लगेच तो कणा हळूच खाली येतो. हा, त्याचा पण ती पोस्चर पण अभ्यासाला खूप महत्त्वाची बरं का. कळलं? विल केव्हा केव्हा वापरायचं? असल्यावर. मग हे कोण म्हणणार? आहे मी. पुढे काय? एवढंच ना.